उत्तम जानकरांनी EVM बाबत एक आक्षेप घेतला होता आणि जे काही महायुतीने जागा जवळपास 10 जागा जिंकल्या असत्या, बाकी इतर जागा त्या EVM जिंकल्या, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. काय उत्तर द्याल याला? त्यामध्ये मान तालुक्यातली पण जागा जी बोलतायत आमदार जयकुमार गोरेंची यांच्याबाबत पण ते बोलतात. उत्तमराव जानकर हे माझे चांगले मित्र आहेत आणि उत्तमरावना मी परवाच त्यांना सल्ला दिला होता फोन करून की आपण उत्तमराव महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यातनं संशय निर्माण करायचं बंद करा. जर तुमच्याकडं EVM हॅक करण्याची यंत्रणा असेल तर तुम्ही EVM निवडणूक आयोगाचं चॅलेंज स्वीकारा आणि EVM हॅक करून दाखवा. रणजित निंबाळकर जेवढी त्याची प्रॉपर्टी तेवढी सगळी उत्तमरावच्या नावावर करायला तयार आहे ना. आज मी या ठिकाणी मीडियाद्वारे जाहीर सांगतो की जे कोणी या ठिकाणी महाराष्ट्राचं EVM हॅक करेल त्याला मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी त्याला मी गिफ्ट म्हणून द्यायला तयार आहे. आणि असं कोणी जर चॅलेंज करत घेत असेल तर घ्यावं. हे मतदान जे महाराष्ट्राचं झालं हे VVPATवर झालेलं आहे आणि ज्यांनी कोणी मतदान केलं हे मतदान हे बॅलेट पेपरवर झाल्यासारखं समज मतदान झालेलं आहे. प्रत्येकाला आपलं मतदान आपण कोणाला केलं हे दिसले. केवळ पराभवामुळे गैरसमज निर्माण करायचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक मोठी साजिश आहे महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. ज्या पद्धतीने संविधान बदलणार, हे करणार, ते करणार, अशा खोट्या अफवाच्या जीवावर जगायचं आता यांनी बंद करावं आणि जनमानसामध्ये आपण येऊन कामाला सुरुवात करावी असं एकंदरच महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसला माझं आव्हान आहे. आणि मी आज दिलेलं आव्हान मी माझ्या शब्दापासून माघारी फिरणार नाही. माझी संपूर्ण माझी स्वतःची मालकीची प्रॉपर्टी ही निश्चितपणे जो कोणी EVM हॅक करून दाखवेल त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. EVM हॅक करून दाखवा आणि प्रॉपर्टी मिळवा. नाही तर या लोकांनी महाराष्ट्राची फसवणूक केली, महाराष्ट्राची दिशाभूल केली म्हणून जाहीर माफी मागावी असंही माझं त्यांना आव्हान आहे. मग त्या या फसवणुकीला येणाऱ्या शरद पवार साहेब असू, राहुल गांधी असू किंवा उद्धव ठाकरे साहेब असू यांनीही या माझ्या आव्हानाचं त्यांनाही सांगणार आहे की तुम्ही हे करून दाखवावं आणि मी माझी प्रॉपर्टी तुम्हालाही द्यायला तयार आहे, तुमच्या पक्षाला द्यायला तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.